चला तर आपल्या पार्ट 3 मध्ये आपण सुरू करूया आपल्या उर्वरित प्रश्नांना. प्रश्न क्रमांक दिलाय, आपल्याला साईन दिलीत, काही आपण चिन्ह मांडलेत, त्यासारखेच आपल्या कागदावर आपण जे संख्या आहे त्या मांडून घेतलेल्या आहेत. आपल्याला हे स्क्वेअर म्हणजे काय, सुरुवातीला जो पहिला अंक असणार तो आपला स्क्वेअर असणार आहे, आणि नंतरचा आपला ही जी साईन आहे ठीक नाही, हे साईनसाठी काय येणार आहे, म्हणजे दोन्हींसाठी काय येणार ते बघायचं आहे. अगोदर स्टारसाठी नंतर याच्यासाठी, बरोबर. तर आपण इथं कोणती संख्या घेतली, आता ऑप्शन थ्रू जावं लागेल आपल्याला. या ठिकाणी आपण सुरुवातीला घेतोय 7, इथं जर 7 घेतले, आपण किती घेतले 7. आता 7 मधून जर इथं पेन्सिलने करूया आपण अगोदर 7 मधून याला जर 8, इथे हे 7 गृहीत धरले म्हणजे 8च गृहीत धरलं लागणार आहे बाळांनो. हे 8 आहे, इथे 8 येईल समजा, तर आपण 7 मधून 8 मायनस करू शकत नाही, पण हातच्या घेतला इथं 17 मायनस 8 9 होते, बरोबर. इथं राहील 19 कोणी घेतला म्हणजे इथं राहील 9 मधून 2 गेले खाली बोलले 7, म्हणजे ह्या स्टारला जर आपण ह्या स्क्वेअरला जर 7 धरलं, इथं 7 आलं आपले, म्हणजेच शक्यतो आपली किंमत जी आहे स्क्वेअरची 7 ती बरोबर येत आहे, म्हणजेच आपले सर्व बरोबर येईल. पुढचं गणित बघूया आपण तरी करून. तर आपण या स्टारला किती धरलेलं, ह्या साईनला किती धरलो, तर आपण इथं या ठिकाणी 8, त्या 8 गृहीत धरूया, बरोबर. याच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे ज्याने याच्या कोणाच्या घेतला असणार आहे, 8च्या ठिकाणी किती उरल 7, ह्या 7 मधून 6 गेला खाली उरला 1, बरोबर, म्हणजे आपल्या इथपर्यंत तरी बरोबर आले, बरोबर. आणि या ठिकाणी जे 0 आहे, 0तून हे 1 जाणार नाही, आपण हे काय गृहीत धरलं होतं 2 नंबरला, हे 8, इथलं 8, बरोबर. हे 8, बरोबर, हे 8तून इकडे गेला, इथं राहील 7च राहील बाळांनो, काय राहील 7 राहील, बरोबर. आणि या ठिकाणी किती होईल, मग हे ठिकाणी होईल 10, 10तून एक गेला 9, बरोबर, 9 राहिले, म्हणजेच बरोबर येत आहे आपलं. आणि इथं 7ला 7 राहील, स्क्वेअर म्हणजेच काय आपला 7 आहे, स्क्वेअर 7 आपल्याला सापडा, म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे, जर आपण ह्या स्क्वेअरला जर 7 गृहीत धरलं आणि ह्या अशा साईनला जर 8 गृहीत धरलं, तर आपलं उत्तर सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे स्क्वेअर म्हणजे 7 आणि स्टार म्हणजे 8. लक्षामध्ये पुढचं 69 घेऊया. तर काय म्हणते ते, नंबर ऑफ व्हर्टिसेस इन द गिवन फिगर. व्हर्टिसेस म्हणजे जे कोपरे माहिती मित्रांनो तुम्हाला किती आहेत, 1 2 3 4 5 6 व्हर्टिसेस या ठिकाणी. राईट द नंबर ऑफ व्हर्टिसेस गिवन फिगर. पुन्हा व्हर्टिसेस कुठे येतं, इथं एक आहे 6 7 8 9 10, किती आहेत ते व्हर्टिसेस मित्रांनो, या ठिकाणी सर्व मिळून 10 व्हर्टिसेस आपल्याला सापडलेले आहेत. किती आहेत ते 10 आहे. 70 नंबरचा क्वेश्चन बघूया लगेच आपण तात्काळ. 70 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, स्टुडंट्स आर अरेंज्ड फॉर म्युझिकल ड्रिल. द नंबर ऑफ रोज इज द ग्रेटेस्ट 1 digit odd number. The number of students in each row is smallest 2 digit odd number. So how many students are standing for the drill? In each row is smallest 2 digit odd number. How many students are standing for the drill? बघा, द नंबर ऑफ रोज इज ग्रेटेस्ट. जो रोज आहे समजा, जे रोज आहेत ते किती येतं, नंबर ऑफ रोज इज ग्रेटेस्ट 1 digit ऑड नंबर, एका नंबरमध्ये जास्त आहे. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो इज स्मॉलेस्ट 2 digit ऑड नंबर. स्मॉलेस्ट 2 digit ऑड नंबर काय आहे, स्मॉलेस्ट 2 digit ऑड नंबर 11 आहे. 11 हा स्मॉलेस्ट 2 digit ऑड नंबर आहे. दोन अंकी असणारा सर्वात लहान ऑड नंबर काय आहे, 11 आहे. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो इज स्मॉलेस्ट 2 digit ऑड नंबर. सो हाऊ मेनी स्टुडंट्स आर स्टँडिंग फॉर द ड्रिल. आता बघूया, म्हणजे हे किती येतं 11. हे जर 11 असतील तर तो 1 ने जास्त आहे, काय नंबर ऑफ रोज, मग नंबर ऑफ रोज किती असणार आहे 12. मग 11 × 12 जर केलं मित्रांनो, तर काय येईल आन्सर बघा बरं आपलं, 11 1 जा 11 21. 11चा स्क्वेअर किती आहे 121 प्लस 11 130
2. या ठिकाणी 70 नंबरचा क्वेश्चन काय सांगते आपल्याला की स्टुडंट्स आर अरेंज्ड फॉर अ म्युझिकल ड्रिल, द नंबर ऑफ रोज इज ग्रेटेस्ट 1 डिजिट ऑड नंबर. हे लिहावं लागेल आपल्याला ग्रेटेस्ट 1 डिजिट म्हणजे एक अंकी मोठ्यात मोठा ऑड नंबर काय आहे तर मग 10 काय ग्रेटेस्ट 1 डिजिट ऑड नंबर काय मित्रांनो 9 आहे. आणि 2 डिजिट स्मॉलेस्ट ऑड नंबर, द स्मॉलेस्ट 2 डिजिट ऑड नंबर किती येतो 11 आहे. सो हाऊ मेनी स्टुडंट्स आर स्टँडिंग फॉर द ड्रिल. ड्रिलला किती मुलं हजर असतील मग 11 × 9 इज इक्वल टू 99. आन्सर काय येतं या ठिकाणी आपलं 99 बरोबर. पुढचं काय 71चं 71 बघूया आपण लगेच. 71 काय हाऊ मेनी सिमेट्रिकल लाईन्स कॅन बी ड्रॉन इन अ सर्कल. आता सर्कल आहे मित्रांनो, इकडे घेऊया सर्कल. आपण इथं बसत नाही आपलं सर्कल, इथे घेऊया. आता या सर्कलमध्ये ह्या सर्कलचे सारखे भाग करण्यासाठी दोन्हीकडे सिमेट्रिकल म्हणजे सेम भाग करण्यासाठी आपण किती लाईन मारू शकतो, किती मारू शकतो बघा. मी जर अशी लाईन मारली, इकडे भाग झाला, इकडे समान भाग झाला. इथं सेंटरमधून अशी जरी मारली तरी झाले. इकडून सेंटरमध्ये मारली, इकडं अर्धा होईल. इथून जरी मारली, इकडं अर्धा सेम होईल. म्हणजे अनंत इन्फिनाईट आपण लाईन मारू शकतो. पर्याय क्रमांक 3 चं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 72 काय सांगतो आपल्याला. जोसेफ फिल्ड 12 बॉक्सेस विथ 18 मँगोज. बघा जोसेफ जो आहे 12 बॉक्सेस भरतो आणि प्रत्येक बॉक्समध्ये किती मँगो भरतो 18. तर 12 बॉक्सेसमध्ये एकूण मँगोज किती होतील 82 36 कॅरी झाले 3 81 18 3 21. म्हणजे तो या 12 बॉक्सेसमध्ये टोटल किती मँगोज भरेल. टोटल मँगोज झाले 216. बरं पुढचं काय म्हणते बघा. 5 मँगोज रिमेंड विथ हिम. तर 216 होऊन त्याच्याकडे किती उरले तर 5 उरलेत बरोबर. तर हाऊ मेनी मँगोज डिड जोसेफ हॅव. त्याच्याकडे पहिले किती होते टोटल झालेले बॉक्समध्ये 216 उरलेले 5. 216 उरलेले 5 किती झाले 221. इतकी मँगोज याकडे टोटल होते बरोबर. असे त्याचा आन्सर. थोडं गडबड होऊ शकते वाचण्यामध्ये, त्यामुळे केअरफुली. प्रश्न सोपा वाटतो पण तो नक्कीच थोडासा डोक्याला कमी होती. पोरं म्हणले कमी होते म्हणजे पोरं काय करते, काही मुलं काय करतात डायरेक्ट मायनस करतात. मायनस करून तुमचा आन्सर किती असतं मग 216 - 5 211. पण असा आन्सर आहे का नाही. तितके तर भरले ऑलरेडी 216 जे आहेत ना ते त्या बॉक्सेसमध्ये आंबे येतं तरी 5 उरले. म्हणजे 16 मध्ये 5 ॲड करावं लागतील ना तेव्हा टोटल मिळेल आपल्याला बरोबर का. हां ते जर खराब थोडी झाली, खराब नाही झाली, फक्त बघा की उरले होते टोटल विचारले आपल्याला. 73 काय सुमेध डिस्ट्रीब्युटेड पेन्स equal to the number of friends to every friend, then how many pens did he distribute in all. बघा सुमेध डिस्ट्रीब्युटेड पेन्स इक्वल टू द नंबर ऑफ फ्रेंड्स. जेवढे मुलं होते समजा 7 मुलं असतील तर पेन बी त्यांनी किती वाटले 7 वाटले. पेन जर मुलं जर 9 असतील तर पेन पण किती वाटले प्रत्येकाला 9 वाटले. म्हणजे या ठिकाणी जेव्हा इक्वल टू द नंबर डिस्ट्रीब्युटेड पेन्स इक्वल टू द नंबर ऑफ फ्रेंड्स, जेवढे मुलं होते तेवढेच पेन वाटले. म्हणजे या ठिकाणी काय गणित कसलंही असू द्या काहीही असू द्या याचं उत्तर हा स्क्वेअरच राहणार आहे. कोणत्या जर संख्येस तो स्क्वेअर राहणार आहे. तर मला सांगा मग 27 53 38 आणि 49 मध्ये कोणता असा नंबर आहे की तो स्क्वेअर आहे एखाद्या नंबरचा. फक्त 49 आहे. म्हणून 49 या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे. कारण इक्वल जी संख्या वर्णांची संख्या आहे तीच पेनांची इक्वल संख्या, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊन स्क्वेअर होत असतं. 74 नंबरचा प्रश्न मित्रांनो बघा. युझिंग द बघा काय अंक काय आहे मित्रांनो 9 5 0 4 आणि 1 बरोबर. यापासून आपल्याला काय करायचं आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर बनवायचा आहे.
स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे. तरी अमया, सफा, तन्वी, आर्या यांनीही आपापल्या परीने लिहिली आहे. तर आपल्याला हू रोड द करेक्ट नंबर, करेक्ट कोणी लिहिला, बरोबर नंबर कोणी लिहिला तो बघायचा आहे आपल्याला. तर अगोदर काय करूया आपण याची मांडणीच बरोबर करून घ्या, त्यामुळे प्रत्येकाचं वेगळं पाहण्याची गरज पडणार नाही. बघा अंक सर्वात लहान अंक अगोदर घेत असतो आपण 1, 0 घ्यायला जमत नाही मित्रांनो, ती 4 अंकी संख्या तयार होईल 0 जर घेतला आपण तर. म्हणून 1 घ्यायचं या ठिकाणी. 1च्या नंतर मग 0 घेत असते, 0च्या नंतर मग त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे 4, त्यापेक्षा मोठी 5, त्यापेक्षा नंतरचा अंक 9. म्हणजे आपली जी संख्या तयार होईल ती काय होईल मित्रांनो 10,459 हे आपलं उत्तर असणार आहे. आणि हे कुणी बरोबर लिहिले ते बघा, बघा इथे लिहिले आहे 10,459 ते कोणी लिहिले अमयानं. हे अमया, हे लिहिणारी कोण आहे अमया. प्रत्येकाचं एक वर्धन प्रत्येकाचंच हे करत बसायचं नाही, आपला अगोदर करेक्ट नंबर मांडून घ्यायचा आणि तो कोणी लिहिला तो बघायचा, आन्सर येऊन जातं बरोबर. चला घेऊया आता पुढचं 75 नंबरचा शेवटचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण. आता 75 नंबरमध्ये काय विचारले, फॉर अ पिकनिक 34 मुलं आहेत, 34 मुलांनी 455 रुपये प्रत्येकानं गोळा केले. म्हणजे 455 रुपये जे आहेत ते 34 मुलांनी गोळा केलेत. ते किती झाले ते बघूया आपण. विचारलं काय ते बघा, 12,000 वी आर डिपॉझिटेड ॲट स्टेट ट्रान्सपोर्ट बोर्ड. म्हणजे त्यातले त्यांनी जे जमा झाले ते जमातले त्यांनी 12,000 डिपॉझिट जमा केले. तर व्हॉट इज द बॅलन्स अमाऊंट फॉर द अदर एक्सपेन्सेस, जे काय त्याचा बाकीचा खर्च असेल फिरण्याचा, तिकीट काउंटर वगैरे काही करण्याचा, तो त्या उरलेल्या रकमेतून त्यांनी करायचा आहे किंवा तो केलेला आहे. तर अगोदर किती जमा झाले ते पाहावं लागेल, म्हणून यांचा गुणाकार करावा लागेल दोघांचा आपल्याला. 7 35 5 हातचारी 3, 7 35 38 8 हातचारी पुन्हा 3, 7 38 3 31, 3 15 5 हातच्याला 1, 3 15 1 16 16 6 हातच्याला 1, 3 12 आणि 1 13. तर काही नाही उत्तर 5 8 5 13 3 हातच्याला 1 6 आणि 1 7 6 आणि 1 7 3 आणि 3 6 16,735. गुणाकार बरोबर आहे बघा याला. 7 5 35 5 हातच्याले 3, 7 5 35 3 38 8 हातच्याले 3, 7 38 3 31 बरोबर आहे. 3 15 5 हातच्याला 1, 3 15 1 16 6 हातच्याला 12 13 बरोबर आहे. म्हणजे टोटल जी रक्कम जमा झाली मित्रांनो ती किती जमा झाली 16,735. यातली त्यांनी 12,000 डिपॉझिट जमा केलं मित्रांनो तिकिटांचं आहे की नाही, बससाठी करतात ते. उरले की त्यांच्याकडे मग ते काढायचं आहे आपल्याला, ते त्यांचा बाकीचा एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये गेला. 3 7 आणि 16तून 12 गेले खाली उरले 4,735 रुपये त्यांनी काय केलेलं आहे अदर एक्सपेन्स त्या खर्चातून भागवलेला आहे. ते उत्तर आहे 4 नंबरला, म्हणजे 4 नंबरच्या ठिकाणी 75चं उत्तर आहे. अशाच प्रकारे मित्रांनो आपण अनेक पुढचे व्हिडिओ साथीचे प्रत्येक चॅप्टरने 9चं जे पुस्तक आहे त्यानुसार आपण प्रत्येक घटकाचा व्हिडिओ स्पष्टीकरणासहित उत्तरासहित अगदी अतिशय सोप्या ट्रिक्ससह आपल्याला पाहायला मिळणार आहे 4थी आणि 7वीचे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.